दिनांक 21/7/2000 रोजी 2025 रोजी नांदुरा बुजुर्ग येथे एका लक्ष्मीबाई हळे नावाच्या महिलेचा मृत्यू झाला होता। त्या ठिकाणी आपल्या अहमदपूरच्या तहसीलदार सौ पांगरकर मॅडम या नांदुरा बुजुर्ग येथील रेड्डी स्मशानभूमीच्या जागेवर जागा असताना, 7/12 सुद्धा जागा असताना त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी सांगितलं की बाबा ही जागा गायरान आहे आणि गायरान आहे तर रेड्डी स्मशानभूमीची सोडून आम्ही जागा त्या ठिकाणी दफन करणार आहोत। परंतु आम्ही त्यांना सांगितलं की बाबा ही स्मशानभूमीची जागा आहे, रेड्डी स्मशानभूमीची आहे आणि इथं फक्त दफन न होता हे दफन करत नाहीत, अग्नी देतात। परंतु त्यांनी तेवढेही न ऐकता आम्हाला म्हणले की आम्ही जागा मोजणार आहोत। मोजायचा विषयच नाही। नोटीस अगोदर त्यांचा लक्ष्मीबाई हळेचा मुलगा 40 दिवसापूर्वी वारला होता। त्यानंतर त्या समाजाने, लिंगायत समाजाने त्यांच्याकडे वारंवार निवेदन आणि गावातील जवळपास लिंगायत समाजाची 100 ते 150 लोक मॅडमकड आणि 4-5 वेळेस येऊन गेले आणि त्याने सांगितले की मॅडम आम्हाला जागा द्या। ते काही न करता, कुठलीच न हे करता 23 तारखेला त्यांनी एक नोटीस काढली आणि जागा मोजण्याचं ठरलं। पण त्या अगोदरच त्या बिचारीचा अंत्यविधी झाला आणि अंत्यविधी झाल्याच्या नंतर तिच्या मुलाला सांडव्यामध्ये तिथं पाणी न येता त्या ठिकाणी ते पुरलं गेलं। परंतु मॅडमचा अट्टहास असा होता की त्या रेड्डी स्मशानभूमीमध्येच आम्हाला पुरायचं। रेड्डी स्मशानभूमीच्या नावानं 20 गुंठे जागा आहे। 1 हेक्टर 91 आर ही जागा शासनाची गायरान म्हणून संपादित केलेली जमीन आहे। त्या जागेमध्ये जवळपास कबाले दिलेले, त्याच्यानंतर समाज मंदिर आहे, रोड आहे, लिंगाळ ते नांदुरा गेलेला रस्ता आहे, उमरगा कोर्ट ते तलावाकडे गेलेला एक 30 फुटाचा रस्ता आहे एवढा। आणि त्या स्मशानभूमीतून कॅनॉल म्हणजे पाटबंधारे विभागाचा कॅनॉल गेला आणि त्या कॅनॉलची जागा पुन्हा टावरला जवळपास BSNLचं एक टावर तिथं उभारला गेलं ग्रामपंचायत मार्फत। आणि या इतका असताना सुद्धा त्यांचा आग्रह होता की बाबा या मुकंड्यातच मला पुरायचं आणि आमच्या स्मशानभूमीचं आम्ही तार फिनिशिंग ग्रामपंचायत मार्फत केलेलं होतं। ते तार फिनिशिंग तोडून आताही तुम्ही जर बघितलात किंवा त्या ठिकाणचं तार फिनिशिंग त्यांनी तोडलेलं आहे आणि पोलिसांचा बळाचा वापर करून मग DYSP असतील, त्याच्यानंतर PI साहेब असतील आणि राखीव फोर्स सुद्धा बोलवून त्या ठिकाणी आमच्या समाजातील काही लोकांना अहमदपूरमध्ये आणून आम्हाला त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये बसवलं आणि यांनी हा प्रकार केलेला आहे। त्या स्मशानभूमीमध्ये आमचा समाजाशी देणं घेणं नाही। समाजाचे आमच्या गावामध्ये चांगले संबंध आहेत। समाजाशी चांगले संबंध असताना आमच्या 2 समाजामध्ये वितृष्ट आणण्याचं काम या प्रशासनाने केलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे की त्यांनी अगोदरही सांगितलं होतं की बाबा हे आमचं करू नका, रेड्डी स्मशानभूमीची जागा आहे आणि त्या जागेमध्ये तुम्ही जर केला तर आमच्या समाजावर अन्याय होण्यासारखा होईल आणि तो समाजामध्ये भांडण लावण्याचं काम जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कुठेही दुसरीकडे जागा द्या। त्या समाजाचं सुद्धा काही म्हणणं होतं। तहसीलदार मॅडमला त्या समाजाच्या लोकांनी विनंती केली, मॅडम की बाबा आमच्या गावातले आम्ही गुन्ह्यागोविंदानं नांदत असतो, फक्त आम्हाला दुसरे सांडव्यामध्ये करू द्या, काही अडचण नाही। मॅडमचा आग्रह असा होता, पांगरकर मॅडमचा, की तिने एकच सांगितलं, यापुढे मी तुम्हाला कुठलीच माझ्याकडे परवानगी देणार नाही, तुम्ही जर इथं नाही केलात तर। एवढा अट्टहास या मॅडमचा कशासाठी? कारण काय असावं लागतंय की मला काही कळालं नाही। लिंगायत स्मशानभूमी ही आतापासून आमच्या बघण्यामध्ये आमच्या आजोबापासून त्या ठिकाणी कुठलंच प्रेत पुरलेलं नाही आणि जिथं जाळण्याचा माणूस प्रयत्न करतो त्या ठिकाणी खडक आहे। खडकावर तुम्ही आत्ताही जाऊन सांगा, त्यावेळेस तुम्ही काय म्हणलात की बा तुमच्या पत्रकार बांधवांनी सांडव्यामध्ये अंत्यविधी केली, मग आता इरिगेशनच्या कॅनॉलमध्ये अंत्यविधी केलेली तुम्हाला परवडते का? मग तोही सांडव्यातली हवेची इरिगेशनच्या कॅनॉलमध्ये तुम्ही अंत्यविधी केली, हे तुम्ही धडधडकत जाऊन पहा। त्यांनी म्हणतात की बा आम्ही मोजणी केली, कुणी आधारावर मोजणी केली? तुम्हाला मोजणीचे पत्र आहेत का? मी पत्रे दिलेत किंवा तुम्ही मोजणी केली तर तुमच्याकडं मॅडमनं मला त्या दिवशी मी त्यांचा व्हिडिओ बघितला आणि त्या दिवशी त्यांनी सांगितलं की मोजणी करून उरलेल्या जागेमध्ये मी दफन केले। अशी जागा किंवा मोजणी कधी केली? मोजणी अधिकारी तिथं होता पण त्याला पत्र नाही, तलाठी होते त्यांना पत्र नाही, मग मोजणी त्या दिवशी कशी करता येईल? आम्हाला काही पत्र होतं का?
कुठल्याच प्रकारची आम्हाला परवानगी किंवा आम्हाला न विचारता तुम्ही अनाधिकृतपणे येऊन आमच्या स्मशानभूमीमध्ये जर आमच्या स्मशानभूमीची तोडफोड करत असाल तर ते कुठल्या समाजाला परवडणार आहे? असा समाज कुठला असतो? किंवा ठीक आहे, मी एक तालुक्यामध्ये राजकारण करतो म्हणून समजा तुम्ही माझ्यावर गुन्हे नोंद केले. माझ्यावर गुन्हे नोंद करण्याचं कारण म्हणजे तुम्ही की बाबा या ठिकाणी तालुक्यावर राजकारण करतात म्हणून त्यांच्या मागे कोणीतरी असावं लागतंय, मॅडमच्या मागे. त्यांना जर हे माहिती असून यांनी जर गुन्हे नोंद केले तर तो एक राजकीय या ठिकाणचा समाजामध्ये द्वेष पसरण्याचं काम पांगरकर मॅडमने केलं. आणि लिंगायत समाजाचा आमच्या गावामध्ये सख्या भावासारखं नातं आहे. आम्ही कोणाचे वैर नाही किंवा कोणासोबत आमच्या समाजामध्ये किंवा त्यांच्यामध्ये भांडण झालेले नाही. परंतु ही पहिल्यांदाच घटना आहे. याच्या अगोदर मुलाच्या वेळेस बी घडली होती, परंतु ते सामंजस्यानं सरपंचांनी सांगितलं किंवा आपण सामंजस्यानं त्या ठिकाणी अंत्यविधी करू. आणि एवढं असताना पांगरकर मॅडमनं प्रत्येक वेळेस त्यावेळेसही म्हणले की एवढी वेळ आम्हाला इकडे करू द्या, आणि त्यावेळेस एवढी वेळ म्हणली आणि पुन्हा 40 दिवसाला तेवढी वेळच का आणखीन परत. ही दुटप्पी भूमिका शासनाची असून आमच्या समाजावर झालेला हा अन्याय जर त्यांनी दूर करत नसतील तर आम्ही त्यांना विनंतीही केली किंवा इथं तुम्ही करू नका. त्यांनी म्हणले मग आम्ही कुठं करावं? त्यांना सांगितलं तुमच्याकडं आमच्याकडं शासकीय जमीन पाटबंधारे विभागाची आहे, तिथं जवळपास 60 एकर जमीन आहे. 60 एकर मधून 20 एकर जवळपास नदीमध्ये गेलेली असेल, बाकीचा 40 एकर मध्ये ऊस लावलेला आहे शेतकऱ्यांनी. त्या ठिकाणी कमीत कमी तेवढी 2 एकर जागा त्यांना दिला तर बस होईल. इथं तर खडक आहे. आणि याही उपर आम्ही सांगितलं किंवा आमची जागा आम्हाला मोजून द्या आणि याच्या उपर तुम्हाला जर जागा तिथं शिल्लक